विधानसभेच्या नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधीचा सोहळा पूर्ण 288 पैकी 280 आमदारांनी घेतली सदस्यत्वाची शपथ, तर 8 आमदारांना उद्या किंवा त्यानंतर विधानसभा अध्यक्षांच्या दालनामध्ये शपथ दिली जाणार। आज 114 पैकी 106 आमदारांनी शपथ घेतली। अद्यापही 8 आमदारांचा शपथविधी शिल्लक। उत्तमराव जानकर, विलास भुमरे, वरुण सरदेसाई, मनोज जामसुदकर, विनय कोरे, जयंत पाटील, शेखर निकम, सुनील शेळके यांचा शपथविधी बाकी। नाना पटोले यांनी घेतली विधिमंडळ सदस्यत्वाची शपथ। हातामध्ये संविधान घेऊन पटोलेंकडून आमदारकीची शपथ। महाविकास आघाडीच्या आमदारांनी घेतली विधिमंडळ सदस्यत्वाची शपथ। भास्कर जाधव, जितेंद्र आव्हाड, विश्वजित कदम आणि ज्योती गायकवाड यांनी घेतली शपथ। विजय वडेट्टीवार आणि नितीन राऊत यांनी सुद्धा घेतली विधिमंडळाच्या सदस्यत्वाची शपथ। यावेळी दोघांनी सुद्धा हातामध्ये घेतली संविधानाची प्रत। राधाकृष्ण विखे पाटील आणि मंगलप्रभात लोढा यांनी घेतली आमदारकीची शपथ। लोढांनी घेतली संस्कृतमधून शपथ। धुळ्याचे भाजपचे आमदार अनुप अग्रवाल यांनी घेतली शपथ। अहिर आणि भाषेमधून अग्रवाल यांची शपथ। मध्य नागपूरचे भाजपचे आमदार प्रवीण दटके यांनी घेतली विधिमंडळ सदस्यत्वाची शपथ। यावेळी त्यांच्या मातोश्री, पत्नी आणि मुलांसह संपूर्ण परिवारही होता उपस्थित। आमदारकीची शपथ घेत असताना आमदार रोहित पाटील भाऊक। वडील आर पाटील यांची आठवण झाल्यामुळे रोहित पाटील भाऊक। उमरखेडचे आमदार किसन वानखेडे यांचं विधानसभेच्या पायऱ्यांवरती दंडवत। आमदार किसन वानखेडे आई वडिलांसोबत विधान भवनामध्ये शपथ घेण्यासाठी आले होते। आदित्य ठाकरे आणि अदिती तटकरे यांची विधान भवनाच्या परिसरामध्ये भेट। दोघांचाही एकमेकांशी संवाद। आज शपथ घेणाऱ्या विरोधकांचा आक्षेप दूर झालाय का? कालच्या शपथविधीवरील बहिष्कारावरून शिंदेंचा विरोधी आमदारांना सवाल। विरोधकांना संविधान फक्त निवडणुकीपुरतं आठवतं। आमदारकीची शपथ घेण्यासाठी नकार म्हणजे संविधानाचा अपमान। संविधानाचा अपमान म्हणजेच बाबासाहेबांचा अपमान। बावनकुळेंचा विरोधकांवर हल्लाबोल। शिवसेना आमदार आणि मंत्र्यांचं प्रगती पुस्तक तयार। संजय राठोड आणि अब्दुल सत्तार यांना डच्चू मिळण्याची शक्यता, तर भरत गोगावले, शिरसाट, प्रताप सरनाईक, खोतकर यांची मंत्रीपदी वर्णी लागण्याची शक्यता। राहुल नार्वेकरांची विधानसभेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड। उद्या पार पडणार अध्यक्षपदाच्या निवडीची प्रक्रिया। महाविकास आघाडीच्या नेत्यांनी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट। विधानसभेच्या उपाध्यक्षपद किंवा विरोधी पक्षनेतेपद महाविकास आघाडीला मिळण्याच्या संदर्भात ठेवण्यात आला प्रस्ताव, तर सत्ताधारी सकारात्मक असून या संदर्भामध्ये विचार करू, फडणवीसांचं वक्तव्य। राज्य चालवण्यासाठी विरोधक सुद्धा महत्त्वाचे आहेत, त्यामुळे विरोधी पक्षनेतेपदाची महाविकास आघाडीने मागणी केली। भास्कर जाधव यांची प्रतिक्रिया। विधानसभा अध्यक्ष निवडीच्या नंतर या संदर्भामध्ये निर्णय होईल, भास्कर जाधव यांची माहिती। विरोधी पक्षनेता कोण असेल या संदर्भात विधानसभा अध्यक्षांचा अधिकार असतो। माझ्याकडे गोष्टी आल्या की विचार करून निर्णय घेऊ, राहुल नार्वेकर यांची प्रतिक्रिया। घाटकोपरमधल्या मनसे कार्यकर्त्यांचा ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश। उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश। पक्ष स्थापन केल्याच्या नंतर हेतू आणि दिशा सुद्धा लागते। उद्धव ठाकरेंची नाव न घेता मनसेवरती टीका। कार्यकर्ते मरमर मेहनत करतात, पण याला अर्थ नसल्याचं ठाकरेंचं वक्तव्य। राज ठाकरेंची विधानसभा निवडणुकीमध्ये हवा गेली। केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी घेतली राज ठाकरेंची फिरकी, तर महायुतीमध्ये मी असताना राज ठाकरेंची काय गरज? आठवलेंचा सवाल। सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर यांचं ईव्हीएमच्या समर्थनार्थ आंदोलन। विधान भवनाच्या पायऱ्यांवरती ईव्हीएम मशीन हातात घेत जोरदार घोषणाबाजी। शरद पवारांचा मार्कडवाडीमधल्या ग्रामस्थांशी संवाद। बॅलेटवरती मतदानासाठी आंदोलन करणारं मार्कडवाडी हे पहिलंच गाव। अमेरिकेमध्ये सुद्धा बॅलेटवरती मतदान, मग आपल्याकडे का नाही? शरद पवारांचा सवाल। विधानसभेचे निकाल संशयास्पद, शरद पवार यांचं वक्तव्य। मी राजीनामा देतो, उत्तमराव जानकर यांचा पुनरुच्चार। बॅलेट पेपरवरती मतदान घ्या, निवडणूक आयोगानं ऐकलं नाही तर सुप्रीम कोर्टामध्ये जाऊ, उत्तमराव जानकर यांचं वक्तव्य। मार्कडवाडीमध्ये देवेंद्र फडणवीसांच्या अभिनंदनाच्या बॅनरच्या शेजारी लागले ईव्हीएम हटाव देश बचाव अशा आशयाचे बॅनर। बॅनरवरून भाजप आणि महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आमने सामने।
मार्कडवाडी गाव हे शरद पवार किंवा उत्तमराव जानकर यांची मक्तेदारी नाही. पवारांनी उगाचच भ्रम पसरवून ईव्हीएम वरती खापर फोडू नये. मतांची आकडेवारी ट्विट करत भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंचं शरद पवार यांना प्रत्युत्तर. रयत शिक्षण संस्थेची घटना बदलून 1000 कोटी रुपये शरद पवारांनी परस्पर सुप्रिया सुळेंच्या नावाने वळते केले. शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार महेश शिंदे यांचा शरद पवारांवरती गंभीर आरोप. अबू आझमी हे भाजपच्या बी टीम सारखे वागतात. अबू आझमींच्या भूमिकेवरती आदित्य ठाकरे यांची प्रतिक्रिया. लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जेव्हा ठाकरेंच्या उमेदवारांसाठी समाजवादी पक्षाने प्रचार केला तेव्हा आदित्य ठाकरेंना समाजवादी पक्ष भाजपची बी टीम असल्याचं दिसलं नाही का? समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांचा ठाकरेंच्या शिवसेनेला सवाल. मुंबई महानगरपालिकेसाठी उद्धव ठाकरेंनी कंबर कसली. पराभव ज्यांच्या जिव्हारी लागतात तेच इतिहास घडवू शकतात. मनसे कार्यकर्त्यांच्या पक्षप्रवेशाच्या वेळेला ठाकरेंचं वक्तव्य. केंद्र सरकारने पुढाकार घेऊन सोक्षमोक्ष लावावा. कर्नाटक सरकारच्या एकीकरण समितीच्या महामेळाव्यावरील बंदीवरती हसन मुश्रीफांची प्रतिक्रिया. नंदुरबारमधल्या शहादा तालुक्यामधल्या असलोदमध्ये दारूबंदीसाठी महिलांचं मतदान. 1216 पैकी 677 महिलांनी बजावला मतदानाचा हक्क. जिल्ह्याला निकालाची प्रतीक्षा. बीडमध्ये एबीपी माझाच्या बातमीनंतर प्रशासनाला खडबडून जाग. अंबाजोगाईमधल्या शासकीय स्वामी रामानंद तीर्थ या रुग्णालयामधील बनावट औषध पुरवठ्याच्या प्रकरणी 20 सदस्यीय चौकशी समिती स्थापन. बीडच्या अंबाजोगाईमधील शासकीय रुग्णालयामधलं बनावट औषधांचं प्रकरण. ठाकरेंच्या शिवसेनेचा आंदोलनाचा इशारा. पुरवठादारांसह संबंधित कंपनी आणि मंत्र्यांच्या चौकशीची मागणी. बीडमधील बनावट औषधांच्या रिपोर्टला 1 वर्ष का लागलं? मुख्यमंत्र्यांनी चौकशी करावी. ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार सुनील प्रभू यांची मागणी. तर मंत्री असताना तानाजी सावंत यांनी कारवाई का केली नाही? प्रभू यांचा सवाल. अहिल्यानगरमधील माजी नगरसेवक निखिल वारे यांनी केली महिला सुरक्षेसाठी मोबाईल ॲपची निर्मिती. निडली SOS हे ॲप महिला सुरक्षेसाठी उपयोगी. सोशल मीडियावरून जी पोस्ट टाकली त्या पोस्टवरून झालेल्या वादामधून एका तरुणावरती 10 ते 15 जणांचा प्राणघातक हल्ला. याच्याच निषेधार्थ हिंदुत्ववादी संघटनांची पिंपळगाव बंदची हाक. नाताळसाठी कोकण रेल्वेच्या विशेष गाड्या. अहमदाबाद ते थिविम आणि थिविम ते अहमदाबादच्या दरम्यान प्रवाशांची अतिरिक्त गर्दी टाळण्यासाठी विशेष द्विसाप्ताहिक गाड्या सोडण्याचा निर्णय. नाशिकमध्ये लवकरच तेजस या लढाऊ विमानाची आणि HTT-40 या प्रशिक्षक विमानाची निर्मिती होणार. HAL चे मुख्य कार्यकारी अधिकारी साकेत चतुर्वेदी यांची माहिती. मुंबई नागपूर जुन्या महामार्गावरील खडकपूर्णा नदीच्या पुलाला भगदाड. पुलावरून जीवघेणी वाहतूक सुरू. पुलाची दुरुस्ती न केल्यास मोठा अपघात होण्याची शक्यता. बीड आणि धाराशिव जिल्ह्याला जोडणाऱ्या मांजरा नदीवरील पुलाचं कामही अपूर्ण. शेकडो पायी दिंड्या या मार्गाने पंढरपूरला जातात. मात्र महामार्गाचं काम अपूर्ण असल्यामुळे वारकऱ्यांना करावा लागतोय गैरसोयीचा सामना. कुंडलिका नदीमध्ये बुडालेल्या 4ही तरुणांचे मृतदेह हाती. नदीवरती पोहण्यासाठी गेले असता पाण्याचा अंदाज न आल्यामुळे 4घे जण बुडाले. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.